तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिक वस्तू मनी विराजित कंटिक वस्तू मणी विराजित तुळसी हार गेला कासे पीतांबर तुळसी हार गेला कासे पीतांबर कंटिक वस्तू मनी विराजित कंटिक वस्तू विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेती ध्यान आवडे निरंतर हेती ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर रामकृष्ण रूप पातालोचनी रूप पातालोचनी
हॅलो ते जागता उर्या हिता जो से जागता उर्या हिता जो से जागता उर्या हिता जो से जागता अन्य माता पिता दयाजिया अन्य माता पिता दयाजिया अन्य माता पिता दयाजिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक याचा ऐक वाटे देवा याचा ऐक वाटे देवा याचा ऐक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 याचा ऐक वाटे देवा तयाचा हरी वाचे देवा भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा अखंड चिंतन विठोबा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरी वाचे देवा दयाचा हरी वाचे देवा तुका म्हणे मज घडो ज्ञानची सेवा तुका म्हणे मज घडो ज्ञानची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरी वाचे देवा हरी वाचे देवा कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार हॅलो महेश महाराज आळंदीकर पुढे म्हणतील त्यांना साथ देते रावसाहेब पाटील रुईकर रे ना रे ना पुलिया हिता जो से जगता पुलिया हिता जो से जगता
संतांच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तया चारिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तया चारिक वाटे देवा तुका मने मज घडत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तया चारिक वाटे देवा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा हितपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंगाच्या सेवेकरता निवडलेला आहे छोटासा परिहार देणे हेच वक्ताचं कर्तव्य पडतो.
ज्या ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या पदर स्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्र भूमी, या महाराष्ट्र भूमीमध्ये असणार ते अध्यक्ष बाहेरगावून आले पाहुणे मंडळी, गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी माळकरी, माझ्या आई बहिणी बालदार चोपदार दर्दी गर्दी, तुम्हा सर्वांच्या एकत्रित कारणाने या कार्यक्रमाला लाभलो सुंदर विठ्ठल आपुलिया इता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंग जगत गुरु तुकोबरायांचा. या अभंगातून माझे जगत गुरु तुकोबर आहे. आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या मुलांच्या वडिलांना म्हणता येतात. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की असं तरी पुत्र कोण, तरी या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःच धाडुष्ट रक्त वाहून ज्यांनी दिल्लीच्या तख्ता तख्तापर्यंत या स्वराज्याची स्थापना केली आहे ना, ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तालुक्यापुरतेच नाहीये, जिल्ह्यापुरतेच नाहीये, महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर या भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे. अशा छत्रपती शिवाजी राजांच्या आई वडिलांना माझे जगत गुरु तुकोबर म्हणता येतात. तर का त्यांच्या आई वडील पुण्यानाथ विठ्ठल म्हणून शुद्ध बीजा पोटी फळसाळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळई गोमटी. महाराज बीज जर चांगला असेल ना तर रोपटे चांगलाच जन्मावू शकतो. मग तुम्ही म्हणाल येथे काही शंका आहे का हो, तर का हो बीज आहे बबुल का आम का से खाए. महाराज बाबळीच्या झाडाला आंब्याची केर लागू शकत नाहीये. मग तुम्ही म्हणाल शुद्ध बीजा पोटी फळसाळ गोमटी असं का, तर त्याचे कारण आहे हिरण्यकश्यप एवढा पापी तर भक्त प्रल्हाद का जन्माला आला, तर त्याचे कारण आहे पूर्वी काळामध्ये हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू, त्या कयाधूला इंद्रदेव चुरण्यात असताना नारदाचं लक्ष गेलं. नारदाने हाक मार सांगली, ए इंद्रा, अरे ती महान पतिव्रता आहे, तिला तिथेच सोड. तिने जर शाप दिला ना तू जाऊन का कोशील, तर का तिची देवा
पतिवर्ता तिची देवावरील सत्ता तिथे सोडली आणि ती नारदाच्या आश्रमात जाऊन ती राहायला लागली. नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामचिंतनाचा परिणाम कयादूच्या पोटात सर्व भक्त पलादर झाला. तरी मी सांगत नाहीये, माझे भगवान श्री ज्ञानोबराय हरिपाठामध्ये वर्णन करतात. उदवाला दला कृष्ण सत्वर उच्चार पल्लादी विबला उद्धवाला दला कृष्ण दाता. मग महाराज हिरण्यकश्यपू एवढा पापी तर भक्त प्रल्हाद का जन्माला आला? तर त्याचे कारण आहे, त्याची आई पुण्य नव्हती म्हणून. सुशेल मात्र पुण्येन पित्र पुण्येन चतुरता दातांश पुण्येन आत्म पुण्येन सौभाग्यता. शीलवान पुत्र जन्मासाठी आईचा पुण्य लागतं, विद्वान पुत्र जन्मासाठी बापाचं पुण्य लागतं, उद्धार पुत्र जन्मासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र जन्मासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मदो मात्र दोषेन पित्र दोषेन मूर्खता कार्पांश दोषेन कर्म दोषेन दारिद्रता. उन्हा महत् पुत्र जन्मात असतो ना, तो आईच्या पापाने. मूर्ख पुत्र जन्मात असतो ना, तो बापाच्या पापाने. कंजूस पुत्र जन्मात असतो ना, तो वंशाच्या पापाने. आणि दारिद्र्यत पुत्र जन्मात असतो ना, तो स्वतःच्या बापाने. मग नाही महाराज, ज्या अर्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्मात असतात ना, त्या अर्थी त्यांचे आईवडील पुण्य नसतात. ज्या अर्थी त्यांचे आईवडील पुण्य नसल्या कारणाने माझे जगत गुरु तुकोबाराय त्यांच्याला म्हणता येतात. तर येता अभंगाचा प्रथम चरण. पुलिया हिता
आणि नंतर पिता असं का तर त्याचे कारण आहे. संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधारे, जसं शास्त्र मातृदेव भव तसं दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव, तसं संतांचं वाङ्मय आधी माता नंतर पिता होता. दुसरे कारण आहे, बाळ जन्माला आल्यावरती त्या बाळावरती काही महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये पहिला क्रमांक हा मातेचा आहे. काही दिवसाने संबंध हे पितेचे आहेत. होता तिसरे कारण आहे, आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. छोट्या छोट्या संकटाकरता तरी आई असते, तर मोठ्या मोठ्या संकटाकरता बाप असतो. तर माऊली कल्पना करा, आपण जर एखाद्या रस्त्याने जात असताना आपल्या जर एखादी ठेस लागली ना, आई ग असा सहज शब्द आपल्या तोंडा बाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जर एखादा भलवंटा हवे पास करत असताना आपल्या जर अंगावरती एखादा भलवंटा ट्रक आला ना, अरे बाप रे असा सहज शब्द आपल्या तोंडा बाहेर पडतो. म्हणूनच माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धन्य माता नंतर पिता विठ्ठल 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 प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हेच त्यांचे दैवत आहे. पण या कलयुगामध्ये आई वडिलांना मानतं कोण? स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. अर्धरात्री आईच जेवायला वाढणार कोण? आईच. पप्पा जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्याला विचारला कोणी केली भाजी? आईच केली. आपल्यानं काय बोललं नाही, कारण काय बोलावं तर पप्प्या ताटावून उठून जाईन. एवढा मोठा घोरपाप कुठेच नाही. पप्प्याने पुन्हा आपल्याला विचारलं कुणी केली भाजी, तेव्हा मात्र आपल्या आईच्यातून एक शब्द बाहेर पडला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. तो काय म्हणतो पा, अगं माझ्या बायकोने केली वय. अगं मग चालायचं, ती नवीन आहे, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वाढ वा 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 वा, आपलीच गाडी आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हातात बेडी, तो वडतोय काडी, त्याची बायको मात्र जाडी जाडी, आई मात्र अटकोई. तर का आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे
को बहुमान, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान, आई रे बैमान दुनिया आई रे. या कलुगामध्ये बैमान दुनिया लिहिले. तर माऊली परवा आम्ही कीर्तनाला जात असताना माझं कीर्तन सातारामध्ये असल्या कारणाने मी आळंदीत मुसकाया क्रॉस निघालो. मी व माझे गुरुवर्य हरिभक्त प्राण श्री ईश्वर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जवळकर व 2 कलाकार आम्ही सर्वजण निघालो असल्या कारणाने पुण्यामध्ये दुपारी 2 वाजता 70 वर्षाच्या आजी माय, डोळ्याला चष्मा, हातात काठी, गुडघ्यापर्यंत लुगडं नेसलेली, पायात चप्पल नसली ती 70 वर्षाच्या आजी माय. मी त्या आजी मायला पाहिलं. लगेच ड्रायव्हरला सांगितली गाडी थांबव. गाडी थांबितल्यानंतर मी त्या आजी मायला माझ्या गाडीजवळ बोलून घेतलं. गाडीमध्ये बसून घेतलं. गाडी 5 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर मी त्या आजी मायला विचारलं, आजी माय तुम्हाला मुलं किती आहेत व? तेव्हा त्या आजी मायने सांग, पोरा मला 3 मुलं आहेत. मी विचारलं, आजी माय तुमची मुलं काय काम करतात? तेव्हा त्या आजी मायने सांग, पोरा माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे, माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे. मी विचारलं, आजी माय तुमचा 3रा मुलगा काय करतो? त्याचं नाव घेऊ नकोस. का व आजी माय तुमचा 3रा मुलगा दारू पितोय काय? नाही. जुगाड खेळतोय काय? नाही. चोरी करतोय काय? नाही. मग आजी माय तुमचा 3रा मुलगा नेमकं करतो तरी करतो काय? तेव्हा ते आजी माने सांग, पोरा माझा 3रा मुलगा तुझ्याच सारखं रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. तेव्हा मला कळले की मंडई मी पण रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. विठ्ठल या जगत्वामध्ये साधू संतांना कुणीच मानत नाही. जो मानतो ना त्यांच्या आई वडील धन्यताचं लायकीचे आहेत. धन्य माता पिता तयाची. आपल्या हिताच्या ठिकाणी जागाश्रय पृथ्वात्वा कन्या ते कोणत्या गावामध्ये जन्म येत असतात ना तेव्हा माझे जगत गुरुत को बरा बंगाच्या दुसऱ्या चरण कुळ कन्या पुत्र होती जे सात्विक. 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 दयाचा रेख वाटे देवा. दयाचा रेख वाटे देवा.
नंतर पुत्र असं का तर त्याचे कारण आहे. मातृत्वाचं पराक्रम हे पुत्राकडे आणि पराक्रमाचं मातृत्व हे कन्यात करू शकते. म्हणून पहिला क्रमांक हा कन्येला आहे. हो, त्या दुसरे कारण आहे. मुलगा बापावरती प्रेम करत असतो ना, त्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे. आणि मुलगी बापावरती प्रेम करत असते ना, त्या प्रेमामध्ये निस्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कसं काय? सांगतो त्या अगोदर भजन करा. विठ्ठल कल्पना करा, 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना, पहिली चौकशी करते, आई आज बाबा जेवले का ग? नाही येत बेटी, ते सकाळपासून चहा घेतले नाहीये, ते कॉफी घेतले नाहीये, ते नाश्ता केले नाहीये, ते कुणाशी बोलत नाहीये. तू घे जेवून. का काय? आज माझा जन्मदाता बाप्पाशी आहे, मी नाही जेवणार. ज्या दिवशी मुलीचा जन्मदाता बाप्पाशी असतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळच्या वेळेस आपल्या बाबाला आग्रह करते, बाबा बाबा 2 तरी घास खाऊन घ्या ना बाबा, बाबा 2 तरी घास खाऊन घ्या ना बाबा. बाप रडतच बसला. मुलीला कटाळला. मुलीला म्हटलं, का रडताय बाबा, का रडताय? बेटी, जेव्हा माझी माय मिली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला माझ्या मायचं सुख भेटलं नाही बेटी. तू कधी कधी येतेस, माझ्या तोंडावरून हात फिरवतेस. मला असं वाटतंय की पांडुरंगा, तू माझी लेक नाहीये, तू माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय? म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या, जेव्हा मात्र मुलगी सासरला जात असते ना, एका वर्षात बाप 65 सारखा दिसतो. एवढा मोठा गड्डा बापाच्या जीवनामध्ये. म्हणून कुणाची लेक असू द्या, कुणाची बहीण असू द्या, कुणाची ताई असू द्या, जेव्हा मात्र ती सासरवांडाला जात असते ना, बापाकडे बरतूप बरतूप पाहते.
एक पाऊल पुढे टाकते मागे परत दुसरा पाऊल पुढे टाकते मागे परत पाहते म्हणून कन्या सासुरासी जाये कन्या सासुरासी जाये ओ कन्या सासुरासी जाये ओ कन्या सासुरासी कन्या सासुरासी जाये कन्या सासुरासी जाये कन्या सासुरासी जाये केव्हा भेटसी केशवा. म्हणून निस्वार्थ प्रेम मुलगीच बापावरती करत असते. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. ता सात्विक कुणाला म्हणावं सांगतो त्या अगोदर भजन करा. विठ्ठल विठ्ठल जेव्हा भिल्लक वाटली शबरी, जेव्हा तिचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे ना,
तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न ठरवलं. लग्नाची तारीख ठरवली तेव्हा मात्र तिच्या दारापुढे 25 बकऱ्यांचे दावण मारलेले आहे ना. शबरीने आपल्याला विचारलं, आई हे 25 बकऱ्यांचे दावण कशासाठी ग? तेव्हा शबरीच्या आईने सांगितलं की शबरी, उद्याचं लग्न आहे ना, पाहुणे मंडळींना मेजवानी म्हणून हे 25 बकऱ्यांचे दावण मारलेले. शबरीने विचार केला, जर हे दोन जीव एकत्रित येण्यासाठी, या नाशिवंत संसाराची संकल्पना मांडण्यासाठी जर या 25 जणांचा कथत असेल ना, लग्नच नकोय मला. त्याच रात्री शबरीने आपल्या घराचा त्याग केला, अरण्यात निघून गेली आणि मातंग ऋषीच्या आश्रमात जाऊन ती लागली. अनेक वर्ष मातंग ऋषीची सेवा केली. जेव्हा मात्र मातंग ऋषी निजधामाला जाऊ लागले ना, तेव्हा शबरीला सांगू लागले, शबरी उद्या तुला याच ठिकाणी जगाचा बाप ब्रह्मांड नायक त्याच्या सत्तेवर सर्व जगत तू चालत असतं ना, ते रामप्रभू तुला भेटायला येणार आहेत. तेव्हापासून शबरी माता आपल्या झोपडीपुल्या पुलियात राहायची, रांगोळी काढायची आणि रामप्रभूची आतुरतेने वाट पाहायची. कोणा दिवशी येतील माझे रामप्रभू, कोणा दिवशीने येतील माझे रामप्रभू. एक दिवस मात्र भजन गाऊ लागली, जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन शबरी के कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे भेड़ अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे जब रघुराई आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे भेड़ अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे भेड़ अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे भेड़ अपने हाथों से साता साता लक्ष्मण सीता वन होगा, मेरे जब जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के गिटियों का पावन होगा. शबरी माता ऑर्डरती थांबली नाहीये. ती रामप्रभू तुम्ही श्री कृष्णाच्या रूपात या, परशुरामाच्या रूपात या, तुम्ही कोणत्याही रूपात आलं दर्शन द्या. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. तुम राम रूप में
त्या शबरी मातेला दर्शन देण्यासाठी रामपूरला यायच लागलं. पण त्या शबरी मातेला म्हणा सात्विक. आणखीन कोण असेल सात्विक तर माऊली, परवा आम्ही दीपावलीच्या सुट्टीमध्ये माझ्या गावी गेलो असताना माझ्या बहिणीचा मुलगा माझ्या जवळ होता. मी दर्शनाला जाऊ लागलो. तो मला विचारू लागला, मामा मी पण येऊ का, मी पण येऊ का. मी म्हणालो चल आपण जवळ दर्शनाला जाऊ. आम्ही दोघे जात असताना योग असता त्याच रस्त्याने प्रेतात राहत होती. फुले आरे ब्याण बाजा अगदी मोकाट समाज अगदी सजवली प्रेतत्रा. त्या प्रेतत्रेला माझ्या बहिणीच्या मुलाने पाहिलं. तो मला विचारू लागला, मामा हे काय, मामा हे काय, मला पण सांगा ना हे काय. त्याची बाळ हट्ट होती. तो घाबरेल बघणे. मी त्याला विचार करू सांगितलं, बाळा ही शोभायात्रा आहे. आता एवढं सांगितल्यानंतर त्या पिस्तुला एक बसायला पाहिजे का नाही बो. तुला पुन्हा पुन्हा विचारू लागला, मामा आता आयुष्य शोभायात्रा तुमची केव्हा निघणार. आता म्हणा का सात्विक नाहीये. संताचं नाव आहे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांना म्हणा सात्विक. विठ्ठल 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 विठ्ठल. जे सात्विक कॉमचे जन्मांत असतात ना त्यांचा श्यामात मला वाटत असतो. यात नवल नाहीये. देवाला वाटत असतो तयाचा रिक वाटे देवा. महिला मंडळ पुरुष मंडळ हात वरी करा. तो बार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई ताई कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई ताई ताई कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार
ताली वाजवा माझ्या भगवान परमात्माचा नाम चिंतन करायचा. सुंदर माझे जाते ग फिरते भोवतुके, सुंदर माझे जाते ग फिरते भोवतुके, भगवान परमात्म्याचा नाम चिंतन करायचा. आत्ताच्या संत जनाबाई लिंबाच्या गजाडा खाली
भाऊ माझा दारू पाडी लिंबाच्या गजाडा खाली भाऊ माझा दारू पाडी कोण्या मेल्यानं केली चाडी तिकडून आली पोलीसची गाडी कोण्या मेल्यानं केली चाडी तिकडून आली पोलीसची गाडी कोण्या मेल्यानं केली चाडी तिकडून आली पोलीसची गाडी आली पोलीसची गाडी भावाला लावली हात कडी आली पोलीसची गाडी भावाला लावली हात कडी भावाला लावली हात कडी भावाला नेली पोलीसची गाडी भावाला लावली हात कडी भावाला नेली पोलीसची गाडी अरे काय बघताय दलक तुमच्या भावाला विठ्ठल 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 पृथ्वात्वा कन्या जे सात्विक कोणामध्ये जन्मायत असतात ना त्यांचा अर्थ देवाला वाटत असतो त्यांचा अर्थ देवाला वाटण्यासाठी नेमकं त्यांच्या वडिलांनी काय केलं असेल व तर तेव्हा माझ्या जगत कोबरा अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगता गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत महाराज गीता आणि भागवत या दोन ग्रंथांचा उल्लेख असं का तर त्याचे कारण आहे 18 पुराण 18 उपपुराण 6 शास्त्र 4 वेद एवढ्या ग्रंथाचे प्रॉपर्टी असतानाही तुम्ही या दोन ग्रंथांचा उल्लेख करता असं का तर त्याचे कारण आहे ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे ना त्याला मरावं लागणार आहे
ज्याला मरावं लागणार आहे ना त्याला मरेपर्यंत जगावं लागणार आहे. आता मरेपर्यंत कसं जगावं या प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये आणि जगणं संपलं म्हणजे कसं मरावं याच्याकरता भागत आहे विठ्ठल 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 ज्याचा जन्म झालेला आहे ना त्याला मरण दिवस निश्चित आहे. मरण्याच्या बाबतीत अजिबात उसबाई चालू शकत नाही. 9वी मर गए 10वी मर गए शस्त्र 88 33 कोटी देवता मर गए बडे काल के पासी. अरे ज्या ब्रह्मांनी सृष्टी निर्माण केली आहे ना त्या ब्रह्माचं ऋण चुकले नाहीये. तरी मी सांगत नाहीये माझ्या भगवान श्री ज्ञानोबराय ज्ञानेश्वरमध्ये सांगतात तैसे तो रवीचे मानव पाये पा जो सृष्टी विधांचा सटोप्पा तोही पुनर्वतीची मापसिंग झाला. त्या ब्रोधाचे आयुष्य किती 2000 प्रत आयुष्य. ते म्हणजे एकम दहम शतम शस्त्र दशस्त्र लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी अब्ज 10 अब्ज कर्व निकर्व महापाद्य शंकू जल्दी अन्यते मध्ये आणि परात असे 2000 प्रत आयुष्य असतं नाही. त्याही ग्रंथातून चुकले नाहीये. आपलं आयुष्य किती अल्पायुष्य मानवी देह शब्द कळेल त्यात रात्र खाय मद्यपालत्व पिढारोगाक्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. आपलं आयुष्य किती 100 वर्षाचं आयुष्य. मनुष्याचं जीवन हे नदीप्रमाणे जसं नदीला 2 किनारे असतात ना त्याचे मनुष्याला 2 किनारे आहेत. ते म्हणजे एक सुखाचा किनारा एक दुःखाचा किनारा. एका रस्त्याने 4 चौघांच्या खांद्यावरती एक प्रेताचं जात असते ना त्याच्या पाठीमागे हजारो लोक ढसाढसा रडत असतात. दुसऱ्या रस्त्याने नवरदेव घोड्यावरती बसून जात असतो ना त्याच्या पुढे 50-50 तरुण आनंदाने नाचत असतात. तेव्हा मात्र नवरदेव म्हणत असतो बरं का. जेव्हा मात्र नवरदेव मनपात प्रवेश करतो ना तेव्हा ब्रह्म येतात म्हणायला सुरुवात करतात नवरीच्या मामाला बोलवा नवरदेवाच्या मामाला बोलवा. अक्षता पोचला का मंडई हो. मग ब्रह्मा म्हणायला सुरुवात करतात स्वस्ती श्री गणनायकं गजमुख मोरेश्वर सिद्धितम. हो मी ती काय लग्नासाठी नाही आलो मग कीर्तन करण्यासाठी आलोय. विषय गाऊन सांगावं लागलं सुख कशानंतर दुःख दुःख कशानंतर सुख सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख. हे तर मनुष्याच्या मध्ये एक दिवसात असतं. विठ्ठल विठ्ठल मनुष्याच्या जीवनामध्ये जशा प्रकारे प्रसंगित असतात ना ते सांगता येत नाही. समयाची साधन व्हावे देवटे विला तैसे चिरावे. कोण्या दिवशी अमयती चालून कोण्या दिवशी घेऊन जातील प्राण कोण्या दिवशी समशाने जाऊन एकटे चरावे समयाशी साधन व्हावे. मनुष्याच्या जीवनामध्ये जशा प्रकारे प्रसंगित असतात ना तशाच प्रकारे मनुष्यानं चालच पाहिजे. जे म्हणजे जे गीता आणि भागवत या दोन कीर्तन श्रवण करून चालत नाहीये. मग अखंड चिंतन विठोबाचे. महाराज मला काही साधक मंडळीने प्रश्न केला अखंड नाम चिंतन विठोबाचे केल्यामुळे त्यात आमचा फायदा काय. त्यासाठी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका गावामध्ये श्रीमंत घर गडगंची संपत्ती गाव बाहेर घर. त्या घरामध्ये चोरीसाठी 4 चोर शिरले आहेत. त्या घरातल्या मावशीने
त्या चारी चोरांना पाहिलं. ती मावशी विचार करू लागली, अर्धा अर्धा करावा तर चोर मारून पळून जातील, अर्धा अर्धा नाही करावा तर चोर चोरी करून जातील. ती मावशी खूप हुशार होती बरं का. ती मावशी आपल्या पती सहसर लागली. का वो आपल्याला घेऊन किती वर्ष झालं? तो म्हणाला 20 वर्ष. ती म्हणाली का वो आपलं जर लग्न होऊन 20 वर्ष झालं असेल ना, आपल्या एखादा मुलगा नाहीये, आपल्याला जर या भगवान परमात्म्याच्या कृपेने एखादा मुलगा झाला ना, त्याचं नाव काय ठेवायचं? तो म्हणाला हैदर. ती म्हणाली का वो आपला जर हैदर कुठे बाहेर खेळायला गेला ना, त्याला कशी हाक मारायची दाखवतो मला. तो म्हणाला दाखव. ती दारावरती गेली आणि हाक मारू लागली, हैदर, अरे हैदर, इधर आजा बेटा, इधर आ जाओ. योग असा त्या घराच्या शेजारी होती पोलीस चौकी. त्या पोलिसाचं नाव होतं हैदर. तो हैदर नाचा पोलीस धावत चला आणि त्या मावशीला विचारू लागला, का मावशी रात्रीचे 2 वाजलेले आहेत, तुम्हाला कशासाठी बोलावलं? ती मावशी आदळून सांगू लागली, साहेब माझ्या घरामध्ये चोरीसाठी 4 चोर शिरले आहेत, त्यांच्या ताडून वाचवा. त्या हैदरनाच्या पोलिसाने एकच शिट्टी वाजवली, 10 पोलीस धावतच आले. त्या 4ही चोरांना आपल्या ताब्यात घेतले. दुष्टांत संपला मंडळी. मला सांगा आता त्या मावशीने हैदरनाथ आजार घेतल्यामुळे ती चोरांच्या ताडून सुटू शकली का नाही वो? आपण जर या भगवान परमात्माचा नाम चिंतन केल्यामुळे कळिकाच्या ताडून का सुटू शकत नाहीये? म्हणूनच म्हणायचं अखंड चिंतन विठोबाचे. महाराज जे गीता आणि भागवत या दोन कीर्तन श्रवण करत असतात ना आणि अखंड नाम चिंतन विठोबाचे करत असतात ना, त्यांची सेवा मला करावी हेच माझ्या जगद्गुरु तुकोबा आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुझ्या मने मज घडो त्यांची सेवा, तुझ्या मने मज घडो त्यांची सेवा, तुझ्या मने मज घडो त्यांची सेवा,
वाटे देवा बोला तयाचा हरिक वाटे देवा
सात्विक दया चारिक वाटे देवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 हॅलो. आज चाललेला अखंड हरिनाम सप्ताह सप्त्याचा 7वा दिवस आणि तुमच्याच गावातले रत्ना या हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज जाधव सुगावकर आणि या महाराजांनी फक्त 2 तास नव्हतून 3 तास कीर्तन केलेलं आहे, तरी तुम्ही गावकऱ्या मतीनं भाग समजावं. आणि मी माझे गुरुवारी हरिभक्तपरायण श्री स्वर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जाहूरकर यांच्या चरणी समर्पित करतो. आणि या महाराजांनी खूप कमी वयात एवढं फार असं एवढं रत्न कमवलं. अहो त्या तुम्ही मुलं टाका आळंदीला असं टाकू नका म्हणत नाही, पण टाका आळंदीला आणि तुमच्या मुला कीर्तन नाही आलं, गायन नाही आलं, तुम्हाला म्हातारपणी उष्टिका भाकर होईना तुमच्या पाटाला टाकणार नाही, ही ज्ञानोबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि एवढे 3 रत्न या गावकऱ्यांनी वतीने दिलेलं आहे. काय किती लहान आहे बघा तो का ते, काय त्या मुलाला तुमच्या गावातलं पोरग काय करते सांगा, त्याच्या वयाचं पोरग त्या मुलाला काय येतं. आणि फक्त या महाराजांना 6 महिने झाले येऊन, या 6 महिन्या कीर्तन करून दाखवा, कुठलाही मुलगा दाखवा, कुठल्याही संस्थेतला पोरग दाखवा, मी माझ्या गुरुयाचं नाव माझ्या पुढे करतो. एवढे सगळे पालक आलेले आहेत. आता मी बोलत बसत नाहीये, गावात सगळे लग्न त्यांचं चालू आहेत, तुम्हाला जायचं असेल पुढे सगळ्याचे पालक आलेत. आणि आमचे सुमेध महाराज धनंकर त्यांचे वडील आलेले आहेत, तसेच प्रगतीताई शिंदे दहे कळंबेकर यांचे सगळे पाहुणे आलेले आहेत, पालकांचे सगळे हे आलेले आहेत. तरी मी माझे भाग्य समजतो आणि पुढील कीर्तनाला समाप्त करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय अपराध महाराज तुझी सुका म्हणे ज्ञानेश्वरा का पाया तुझी करा क्षमा अपराध महाराज तुझी ज्ञानदेव तुकारा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा हे झाले समाधान तुमचे देखील कारण आता उठायसे मन येते नाही नारायण आता उठायसे मन येते नाही नारायण हे तुका म्हणे भोग गेला निवारिला लाग आता उठायसे मन येते नाही नारायण आज करून आरती जगपाल व्हाविते आज पूर्वी नव सदन काळ दिवस पावत काळा पुण्यवंत तुंबा आज पूर्वीले नव सदन काळ दिवस हे तुका टाळी उभासाठी आज पूर्वीले नव सदन काळ दिवस नित्य करते अवलोचन रोडाडी मुक्ता वाढते ब्रह्मानंदा धन्य धन्य त्रिलोचना नित्य करते अवलोकन नामा म्हणे सेवा तिथे कुणी नाही धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन वांगाई रुक्माई दिचे दिवे शोभा पुंडलिकाचे भेटे परब्रह्मालिका चरण्याय विवाह देव दे पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या पावी जीवलगा देवजी तुळशी माळ गळा ठेवून कटी काशी पितांबर कुसुरलगा देव सुरवर नित्य ती भेटी गरुडा हनुमंत जे देव दे पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावी
जुलगाजी जीव दिली कार्तिकी भक्त जन येती ओ साधू संत येती चंद्रभागी म्हणजे मात्र दया होय मुक्ती केशवाशी नाम देव भायो जय देव जय देव जय पांडुरंगा माय वल्लभा राईच्या वन पावे जुलगाजी जीव दिली भारती ज्ञान राजा महादेवतीचा सेवी साधू मना विसला माझा आरती ज्ञान राजा नो परिज्ञान जग हे तनत कोणी अवतार पावला नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महादेवतीचा सेवी साधू संत मना विसला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुण बोले विश्व ब्रह्माची केले रामाजनाथ ठेवले आरती ज्ञान राजा सेवी साधू संत मना विसला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सत्तानंद पायी दाखव्या मा तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिणे तैस गोवा आ बंगारचे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सत्तानंद पायी दाखव्या मा तुकारामा हे तुगरा दुर्गे से ब्रह्मा ध्वजा मन नाम जपे आणि मस्तक डेले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सत्तानंद पायी दाखव्या मा आरती तुकारामा खाली लोटांगण ऐका उद्या आपल्या सप्ताहातील प्रसादाचा दिवस म्हणजे कालेचा दिवस उद्या ठीक 10 ते 12 हरिभक्त पारायण रमेश महाराज महेश महाराज वाडवणकर यांचे हरिकीर्तन होईल तरी ठीक 10 ते 12 काल्याचे कीर्तन महेश महाराज वाडवणकर यांचे होईल तरी या कीर्तन नामाचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ऐका लक्ष द्या आजचे फराळाचे दाते अन्नदाते सकाळचे आणि